TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर अटक. नाशिक पोलिसांकडून निदा खानला अटक. 20 दिवसांपासून सुरू होता निदा खानचा शोध. निदा खानला इम्तियाज जलील यांचा पाठिंबा. संजय शिरसाट यांचा जलील यांच्यावर आरोप. इम्तियाज जलील यांची SIT चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार शिरसाटांची मागणी. TCS प्रकरणातील 6 आरोपींची आज पुन्हा चौकशी होणार. शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची आज चौकशी होणार. बँक व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि नेटवर्कची ही तपास यंत्रणांकडून पडताळणी. कल्पना खराची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव. भोंदू खराच्या पत्नीला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. फसवणूक प्रकरणात कल्पना खराचा जामीन अर्ज दाखल. पायधुणी प्रकरणात घातपात की आत्महत्येचा संशय. पोलिसांच्या तपासात कुटुंबियांच्या घरातून सापडली विविध प्रकारची औषधं. सर्व गोळ्या फॉरेन्सिककडे पाठवणार असल्याची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल. आज आणि उद्या बंगाल दौऱ्यावर. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सरकार स्थापन करण्यासाठी बैठक पार पडणार. मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारी यांचं नाव जवळपास निश्चित. पश्चिम बंगालमधील ममता सरकार बरखास्त. ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं कारवाई. राज्यपालांनी पश्चिम बंगालचं ममता मंत्रिमंडळ बरखास्त केलं. केरळचा मुख्यमंत्री ठरवण्याचे पूर्ण अधिकार हायकमांडला. आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं पारित करण्यात आला ठराव. हायकमांड जे नाव सुचवेल त्याला सगळे आमदार पाठिंबा देणार. तामिळनाडूत स्थानिक पक्ष एकत्र येत नवं समीकरण बांधण्याची शक्यता. अण्णा द्रमुकनं मागितला द्रमुकचा पाठिंबा. द्रमुकचे नेते स्टॅलिन यांच्या आमदारांच्या बैठकीमध्ये माहिती. 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री असतील. जय पवार यांचं विधान. तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत पूर्ण होणार नाही. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र शिक्षक मंडळाच्या 10वीचा निकाल जाहीर. राज्याचा निकाल 92.9%. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल. 10वीच्या निकालातही मुलींची बाजी. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 13 विमानं पाडली. 11 एअरफील्ड उद्ध्वस्त केले. एअर मार्शल भारती यांची ही माहिती.